नमस्कार मित्रांनो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पण श्रावण कृष्ण पक्षातील कामिका एकादशी ही भगवान विष्णूच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. पण कामिका एकादशी एवढी विशेष का मानली जाते? या दिवशी व्रत केल्याने काय लाभ होतात? आणि भगवान विष्णूला या दिवशी तुळशी अर्पण करण्यामागचे काय महत्त्व आहे? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कामिका एकादशीचे संपूर्ण महत्त्व. कामिका एकादशी म्हणजे काय? तर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या दिवशी भक्त उपवास करतात, विष्णूची पूजा करतात, नामस्मरण करतात आणि शक्य असल्यास रात्र जागरणही करतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने केलेली विष्णूंची उपासना भक्तांच्या जीवनात आध्यात्मिक श्रद्धा आणि सकारात्मकता आणते. कामिका एकादशीचे महत्त्व पद्मपुराणात सांगितले असल्याचे मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूचे स्मरण केल्याने मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. या दिवशी दान, जप, पूजा आणि सत्कर्म करण्याला विशेष महत्त्व दिले आहे. म्हणूनच कामिका एकादशी हा केवळ एक उपवास करण्याचा दिवस नसून मन, विचार आणि आचरण शुद्ध करण्याचा दिवस म्हणूनही पाहिला जातो. कामिका एकादशीच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय असल्याची धार्मिक माहिती आहे. म्हणून या दिवशी भगवान विष्णूच्या चरणी श्रद्धेने तुळशीपत्र अर्पण केले जाते. असे मानले जाते की मोठमोठे यज्ञ आणि अनेक प्रकारची पूजा करण्यापेक्षा शुद्ध मनाने केलेली विष्णुभक्ती आणि तुळशी अर्पण भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. भगवान विष्णूला पिवळी फुले, तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास उपवास करावा आणि दिवसभर मनात भगवान विष्णूचे नामस्मरण ठेवावे. तसेच गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करणे पुण्यकारक मानले जाते. मंडळी, कामिका एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर वाईट विचारांचा त्याग आणि चांगल्या विचारांचा स्वीकार आहे. भगवान विष्णूचे नामस्मरण, तुळशीची पूजा, दानधर्म आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून हा पवित्र दिवस श्रद्धेने साजरा करूया. श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईक मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनल सनातन धर्म 96 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.